देवेंद्रजी, तुम्ही ऐकलत किशोर तिवारी काय म्हणाले? सरकारी मदत जाहीर करून सुद्धा पोचत नाहीये, शेतकऱ्यांना घराबाहेर राहावं लागतंय, अन्न मिळत नाहीये, शेतकरी आत्महत्या करतायत. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, गोष्ट खरी आहे. आज मी देखील वर्धा जिल्ह्यामध्ये गेलो होतो. आमचे माजी खासदार जवळपास सुरेश वाघमारे 6 दिवसापासून याच विषयावर ते उपोषणाला बसले होते आणि अनेक शेतकरी त्या ठिकाणी होते. तिथली अवस्था बघितली, त्यांनी सांगितली आजही शेतामध्ये 3-3 फूट त्या ठिकाणी पाणी आहे आणि आता खरीपाचा हंगाम हा मिळणं शक्य नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती केवळ 2,000 रुपये एकरी मदत आहे. आज बियाणं घ्यायला गेलं तर 1,500 रुपये लागतील, खत घ्यायला गेलं तर 1,500-2,000 रुपये लागतील, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा या हंगामात काही मिळणार नाहीये. त्याहीपेक्षा भयानक असं आहे की 50% शेतकऱ्यांनी विदर्भामध्ये सावकाराकडनं कर्ज घेतलंय, कारण त्यांना बँका कर्जच देऊ शकलेल्या नाहीत. हा सरकारचा आकडा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कर्जाची पुनर्रचना केल्यानंतर देखील ती 50% शेतकऱ्यांची होणार आहे, 50% शेतकऱ्यांची होणार नाहीये. 2,000 रुपये एकरी जे दिले जाणार आहे, 50%पेक्षा अधिक नुकसान असेल त्यांना दिलं जाणार आहे आणि 50%पेक्षा कमी जर नुकसान असेल त्याला एक नवीन पैसा तुम्ही देणार नाही आहात. आणि खरं म्हणजे त्याचं देखील पूर्ण खरीपाचा हंगाम आता गेलेला आहे, त्याला देखील काही मिळणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत, म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये थोडीशी अतिवृष्टी झाली, 65 मिलीमीटरपेक्षा जास्ती पाऊस पडला की जे काही द्यायचं असतं अशा प्रकारची केवळ मदत घोषित केली. मात्र या ठिकाणी 300%, 400%, 500% जास्ती पाऊस पडल्यामुळे स्टँडिंग ऑर्डरच्या पलीकडे 2006चा जीआर असेल, 8चा जीआर असेल, याच्या पलीकडची मदत केली तरच या लोकांना मदत होऊ शकते. ही मदत सरकारने केलेली नाही. आज शेतकरी मला स्वतः सांगत होते की आमच्या इथे इतकं राजकारण चाललंय की तो जो तलाठी आहे तो ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसतो आणि सरपंच सांगेल त्याची नावं तो लिहितो आणि जागेवर केवळ सर्वेक्षण दाखवलं जातं आणि सरपंचाच्या मनात नसेल तर ते नाव देखील त्या ठिकाणी संमिलित केलं जात नाही. एक ऑर्डर मला त्या ठिकाणी दाखवला की ज्या ऑर्डरमध्ये स्वतः कलेक्टर ऑफिसने काढलेला ऑर्डर आहे आणि त्यात असं सांगितलंय की नाल्याच्या दोन्ही बाजूच्या जमिनीचंच केवळ सर्वेक्षण करा, इतर बाजूचं सर्वेक्षण करू नका. नाल्याच्या बाजूची जमीन तर रखडून गेलेली आहे, वाहून गेलेली आहे, त्या ठिकाणी तर मोठं नुकसान आहे, पण त्याच्या पलीकडे देखील जिथे अतिवृष्टी झाली आहे तिथलं मोठं नुकसान झालंय, पण त्याचे साधे पंचनामे देखील होत नाही आहेत. आणि म्हणून लोकांमध्ये मोठा क्षोभ आहे. कुठली मदत लोकांना मिळत नाहीये. घरं पडलेले आहेत, सरकार त्याला मदत करत नाहीये. पार्शल ज्या ठिकाणी घरं पडले आहेत त्या ठिकाणी मदत घोषितच केलेली नाहीये. त्यामुळे एक प्रकारे विदर्भातला जो शेतकरी आहे तो मोठ्या प्रमाणात रागामध्ये आहे आणि तो निराश देखील आहे. त्याला सरकारकडनं मदत मिळेल असं वाटत नाही. आज या ज्या आत्महत्या सुरू आहे, ज्या 50% शेतकऱ्यांनी सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि आता खरीपाचं पीकच निघणार नाही आणि त्याला सरकार देखील मदत करणार नाही, तो अशा प्रकारे आत्महत्येकडे प्रवृत्त होतोय. सरकारने तातडीने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र काहीतरी 1800 कोटीचं पॅकेज, 1900 कोटीचं पॅकेज, हे पॅकेज नाही आहे. जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्या स्टँडिंग ऑर्डर्स एकत्रित करून त्याला पॅकेज म्हणायचं. मला असं वाटतं की अशा परिस्थितीत दिशाभूल करू नका. जर महाराष्ट्राच्या एका भागामध्ये ऊस कापू शकला नाहीत म्हणून तुम्ही 25,000 रुपये हेक्टरी मदत करता आणि या ठिकाणी तर त्याला काहीच पीक होणार नाही, त्याला तुम्ही एक पैसा द्यायला तयार नाहीये. विदर्भासोबत हा भेदभाव का सरकार करते हा आमचा सवाल आहे. अगदी देवेंद्रजी, धन्यवाद. तुम्ही तीव्र भावना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयातले अधिकारी जर या बातम्या ऐकत असतील तर त्यांनी या भावनेची दखल घ्यायला